नमस्कार. आज आपल्याला फॉर लूप, नेस्टेड लूप वगैरे प्रॅक्टिकली बघायचे, अरेज बघायचे आणि त्यानंतर आपल्याला NumPy ही लायब्ररी आहे, ती पण बघायची आहे. Pythonमध्ये जेव्हा आपल्याला मल्टिपल डेटा सेट्सवरती, डेटावरती काम करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला हे सर्व गोष्टी बेसिक गोष्टी आहेत, परंतु ह्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि नेमकं कोणतं काय यूज करायचं, कधी यूज करायचं, ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण लिस्ट, सेट, ट्युपल्स आणि डिक्शनरीज हे डेटा टाइप्स बघितले किंवा डेटा कलेक्शन्स बघितले आणि मग त्यात आपण कसे कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो वगैरे त्याची एक्सरसाइज मी तुम्हाला दिली होती ती तुम्ही ट्राय करा. तर बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला हे हे जे आहे आपण डेटा डेटा कलेक्शन्स जे आहे ते आपण यूज करतो आणि त्यानंतर आपण जेव्हा पायथॉनचे प्रोग्राम्स लिहायला चालू करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळास काही कंट्रोल फ्लो असतात. कंट्रोल फ्लो म्हणजे काय की एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरती जाणे. त्यासाठी आपण हे एक्झाम्पल्स बघणार आहोत की फॉर लूप काय आहे. आता ज्यांचं सी झालेलं आहे किंवा सी प्लस प्लस झालेलं आहे त्यांना फॉर लूप माहीत असेल आणि फॉर लूप म्हणजे नेमकं काय करतं तर ते कसं आपण यूज करू शकतो. आता काल आपण एक इफ एल्स स्टेटमेंट बघितलं. इफ एल्स स्टेटमेंटमध्ये काय की पर्टिक्युलर कोणती तरी कंडिशन चेक केली तर प्रोग्राम एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरती जातो. म्हणजे एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तर पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन करा, नाहीतर दुसरं कॅल्क्युलेशन करा. अशा पद्धतीचं जे कंट्रोल फ्लो चेंज करायचा असेल, म्हणजे आपल्याकडं असे काही कोड आहे म्हणजे जे काही आहे असे 2-4 लाईन लिहिलेले आहे आणि आपल्याला याच्यावरून म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मला याच्यात कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि जर दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे मधला काही कोड आहे तो स्किप केला जाऊ शकतो. म्हणजे जंपिंग होऊ शकते एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवरती मधल्या काही लाईन्स सोडून. मग तो कसा होऊ शकतो तर इफ एल्स स्टेटमेंट आहेत. तर मी तुम्हाला सांगितले काल कसे इफ एल्स स्टेटमेंट वगैरे आपण कसे लिहू शकतो. मग ते झालेलं होतं एक्झाम्पल आणि तसेच आता आपल्याला फॉर लूप असतात. फॉर लूप काय करत असतात की आपल्याकडे काही डेटा असतो, पर्टिक्युलर डेटा असतो त्याच्यात इटरेट करायचं असतं आपल्याला. तर त्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो आणि त्यानुसार आपण ते यूज करून काही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो. आता साधारण आपल्याला फॉर लूप जर बघायचं असेल तर फॉर लूपमध्ये काय होतं की फॉर लूपमध्ये सपोज आता आपल्याकडे एखादी लिस्ट आहे. एक लेट्स से फर्स्ट लिस्ट. ह्याच्यात मी आता काहीतरी एक लिस्ट देतोय. आता ह्याच्यात मी काहीतरी डेटा टाकलाय. हा नंबर फॉर्मॅटचा डेटा आहे आणि एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. आता लिस्ट तुम्हाला माहिती आहे, लिस्ट जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेस असं स्क्वेअर ब्रॅकेट देतो. आता ही लिस्ट याला म्हणू शकतो किंवा ॲरे पण म्हणू शकतो. ॲरे पण असाच असतो. जनरली सीमध्ये किंवा सी प्लस लँग्वेजमध्ये ॲरेज यूज केले जातात आणि इथं जे आहे ते याला ॲरे पण म्हणतात किंवा लिस्ट म्हणलं जातं जास्त करून. तर लिस्ट आहे आणि याच्यात मला इटरेट करायचं असेल, सपोज मला वन बाय वन काहीतरी डिस्प्ले करायचं आहे की असं. तर हे कसं करू शकतो की आपण फॉर आता जनरली सी मध्ये कसं असतं ते की फॉर आय इज इक्वल टू 0, मग आय इज लेस दॅन जे काय आहे व्हॅल्यू 5, लेट्स से लेस दॅन इक्वल टू 5 आणि त्यानंतर आय प्लस प्लस असं असतं आणि मग त्याच्यानंतर काहीतरी कंडिशन्स म्हणजे किंवा कॅल्क्युलेशन्स वगैरे केले जातात. परंतु पायथॉनमध्ये थोडंसं इझी आहे आणि सोपं आहे. फॉर आय इन आपण जर म्हटलं की फर्स्ट लिस्ट म्हणजे याच्यात मला इटरेट करायचं आहे. ही व्हॅल्यू जी आहे ती इटरेट करायची आणि याला मी प्रिंट केलं आय आणि फक्त इथे हां, कोलन असतं एक इथं लक्षात राहून द्यायचं आहे, की आपल्याला जेव्हा फॉर लूप आपण देतो. आता हे आय एक व्हेरिएबल आहे. इथं काही पण देऊ शकतो. आयच्या ऐवजी आपण जे देऊ शकतो. काही हरकत नाही. परंतु जर जे दिला तर मग इथं जे देऊ शकतो आपण. तर आणि जो हे काय करेल ना इथे फॉर लूप हे काय करेल नेमकं, की हा जे ची व्हॅल्यू जी आहे ती ह्या लिस्टमध्ये पूर्ण इटरेट करेल. ती कशी करेल? आता याला मी जे प्रिंट केलंय आणि याला जर रन केलं, तर आता हे पूर्ण रन वन बाय वन होते. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आता हे तुम्ही म्हणशाल, की मी नॉर्मल फक्त असं प्रिंट जरी केलं, प्रिंट फर्स्ट लिस्ट आणि याला रन जर केलं, तर बघा हे डिफरन्स काय आहे, की आता इथं नॉर्मल आपण जी जशी-जशी लिस्ट आहे तशी इथे प्रिंट होते. परंतु यातली पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला इटरेट करून प्रिंट करायची असेल इथे, तर अशा पद्धतीने आपण हे प्रिंट करू शकतो. आता याच्यात फरक काय आहे, की आता आपल्याला हे यूज काय करायचं? मग तुम्हाला म्हणशाल, की याचा यूज नेमकं काय होतो? की कशासाठी होतं?
तर लेट्स से की आपल्याकडे एखादा अशी लिस्ट आहे. फर्स्ट लिस्ट आता ही जी आहे, ही इथं मी घेतोय आणि एक दुसरी सेकंड लिस्ट आहे. त्याच्यात आपल्याला काही व्हॅल्यू घ्यायची आहे, की लेट्स से की लेट्स से 10, 20, 30, 40, 50 आणि 60 असं केलेलं आहे. आणि आता याचा यूज काय होऊ शकतो, की आपल्याला आता आपण यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं किंवा काही ऑपरेशन करायचं. ही व्हॅल्यू याच्यात आपल्याला ॲड करायची असेल, ही व्हॅल्यू याच्यात ॲड करायची असेल, असं काहीतरी ॲड करायचं किंवा मल्टिप्लाय करायचं. तर ते मग ते कसं करू शकतो? तर त्यासाठी फॉर आय इन फर्स्ट लिस्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यात होईल आणि याच्यात मग फॉर जे इन सेकंड लिस्ट असं करू शकतो. आणि मग याच्यात आपण काय करू शकतो, की याच्यात आपण एक व्हेरिएबल घेऊ शकतो रिझल्ट म्हणून आणि त्याला मग आपण म्हणू शकतो आय इंटू जे. म्हणजे आपण काय करतोय ना, की लेट्स से की ही जी व्हॅल्यू आहे ती मला ह्या नंबरशी मल्टिप्लाय करायची. ही व्हॅल्यू आहे ती ह्या नंबरशी मल्टिप्लाय करायची आणि मग मी हा प्रिंट करतोय रिझल्ट. आणि हे केल्यानंतर आता आपण बघा अनएक्सपेक्टेड इंडेंटेशन हे थोडंसं एवढं लक्षात राहून द्यायचं आहे, की आपल्याला हे जे आहे हे सिंटॅक्स जो आहे तो इंटेंटेशन महत्वाचं आहे. जर थोडंफार इंटेंटेशन इकडे तिकडे ते झालं तर आपलं हे त्याला समजत नाही. तर त्यासाठी आपल्याला सुरुवात फॉर लूप ही पहिल्या लाईन पासून करायचं आहे. पहिलं फॉर लूप आणि दुसरं जे फॉर लूप आहे नेस्टेड फॉर लूप म्हणतो आपण त्याला. तर नेस्टेड फॉर लूप हे एक टॅब देऊन टॅब जे आहे साईज ते देऊन आपण हे करायचंय लिहायचंय आणि त्यानंतर मग ज्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते. आता याच्यात बघा काय झालेलं आहे. आता हे जे आहे हे पूर्ण काय झालेलं आहे, की आय बरोबर म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे त्याच्याबरोबर आपण जे ची व्हॅल्यू जी आहे ती पूर्ण मल्टिप्लाय करतोय. म्हणजे आता हे नॉर्मली जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर असं होतंय हे. आता माझ्याकडे अशी एक लिस्ट आहे 1, 2, 3, 4, 5, 6 अशी आहे आणि एक दुसरी लिस्ट आहे माझ्याकडे त्याच्यात मी 10, 20, 30, 40, 50, 60 असं आहे. ह्या 2 लिस्ट आहे. आता मी काय करतोय, मला असं पाहिजे असेल, की मला हा नंबर आहे, एक नंबर तो माझा प्रत्येक याच्याशी मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. म्हणजे 1 × 10, 1 × 20, 1 × 30, 1 × 40, 1 × 50 आणि 1 × 60 असं जर पाहिजे असेल आणि प्लस मग आता दुसरा जो आहे म्हणजे हा एक नंबर आहे ना, तो पूर्ण या लिस्टची मल्टिप्लाय होईल. हा दुसरा नंबर आहे, तो या पूर्ण लिस्टची मल्टिप्लाय होईल. हा नंबर आहे, तो परत या 3ची. मग त्यानुसार याचा रिझल्ट येईल. तर त्यावेळेस आपण हे नेस्टेड लूप यूज करू शकतो. म्हणजे नेस्टेड लूप यूज करण्यासाठी आपल्याला असं हे कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की आपल्याला जेव्हा आपल्याला सिंगल लिस्ट फक्त आपल्याला एकच फॉर लूप म्हणजे फक्त आहे तसंच प्रिंट करायचं असेल काही व्हॅल्यूज किंवा काही कॅल्क्युलेशन्स करायचे असेल, तर त्यावेळेस आपण हे जे आहे सिंगल फॉर लूप यूज करतो. परंतु नेस्टेड फॉर लूपने काय होईल, की आता तुम्ही रिझल्ट बघा 10ला पूर्ण आहे 10 ते 60 पर्यंत एकदा प्रिंट झालेलं आहे. नंतर 2ला 2नी म्हणजे मल्टिप्लाय झालंय पूर्ण व्हॅल्यूला. म्हणजे हे जे आहे, की इथे ही 2 व्हॅल्यू जी आहे ती याच्याशी पूर्ण मल्टिप्लाय होऊन तो पूर्ण रिझल्ट इथे डिस्प्ले होईल. असं एक-एक करून सर्वांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे. तर आता हे लक्षात घेताना तुम्ही आता इथं बघा, ही आता थोडासा गॅप पाहिजे ॲक्चुअली समजण्यासाठी. तर इथं बघा पहिले 1 ते 60 झालेलं आहे. ज्याला म्हणजे जशी तशी लिस्ट आहे. दुसरी जी आहे 20 पासून चालू झालेली आहे. म्हणजे फर्स्ट हे आहे सेकंड म्हणजे 2 × 10 20, 2 × 20 40 हे जे आहे ते. असं 60, 80 असं झालेलं आहे. आणि मग 3चं जे आहे ते 30 पासून स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे 3 × 10 30 असं आणि मग हे पूर्ण शेवटी असं प्रत्येकाचं झालेलं आहे आणि हे कॅल्क्युलेशन असं करता येतं. याला नेस्टेड लूप म्हणतात. आणि हे नेस्टेड लूप जे आहे ना आपण ह्या नेस्टेड लूपमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करताना एक लक्षात ठेवायचं आहे, की जे काही आपण कॅल्क्युलेशन्स करतोय त्याच्यात आपल्याला
हे हे जे कॅल्क्युलेशन्स आहे याच्यात काही पण आपण ॲड करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो किंवा कोणतेही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता हे फक्त नॉर्मल मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स आहे जे परफॉर्म आपण करू शकतो. परंतु जेव्हा आपला डेटा आहे, आपण सी-एस-व्ही डेटा घेणार आहोत, जो की आपण नंतर त्याला इटरेट कसं करायचं. आता हे जनरली इटरेशन असते. एक-एक, वन बाय वन व्हॅल्यू आपण इटरेट करून ती कॅल्क्युलेशन्समध्ये यूज करू शकतो. तर त्यासाठी हे आहेत आणि यासाठी आपण जेव्हा सी-एस-व्ही फाईल रीड करू, त्यावेळेस आपण हे फॉर लूप जे आहे ते घेऊयात. आता याच्यात अजून तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. हां, हां. काय? हां, क्वांटिटी सेम पाहिजे किंवा मग जरी नसली, तरी ती आपण बेसिकली हे जे आहे, याची लिस्ट आणि याची लिस्ट सेम जर असली, तरच ते व्हॅलिड असतं किंवा त्याच्यात आपण रिझल्ट व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे ते सेमच असायला पाहिजे. तर याच्यात आता एक दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं आहे मला. हं. हां. मग तेच सांगतो ना. हा पहिला नंबर आहे ना, तो सर्वांशी एकदा मल्टिप्लाय झाला. त्याच्यामुळे 10 ते 60 आलेले. आता एकाने मल्टिप्लाय केलं कोणत्या याला, तरी ते 60 ची लिस्ट म्हणजे रिझल्ट चेंज होणार नाही. त्यामुळे हे एवढं रिझल्ट आलेलं आहे. दुसऱ्या वेळेस हे 2 नंबर आहे. हा 2 नंबर यांच्या सर्वांशी मल्टिप्लाय झालेला आहे. म्हणजे 2 गुणिले 10 किती आहे? 20. मग 20 पासून स्टार्ट झालंय. मग 2 गुणिले 20 किती आहे? 40. मग 40. 2 गुणिले 30 60. 2 गुणिले 40 80 असं आणि 50 म्हणजे 100 आणि 120 असं आलेलं आहे. आणि तिसरं जे आहे, तिसरी जी लिस्ट आहे ती 3 गुणिले 10 म्हणजे तुम्ही बघा इथून 30 पासून स्टार्ट झालेली आहे. म्हणजे पहिली लिस्ट 10 ते 60 आहे. दुसरी लिस्ट 20 ते 120 पर्यंत आहे. तिसरी लिस्ट आहे ती 30 ते 180 पर्यंत आहे. आणि चौथी लिस्ट आहे तुम्ही बघा 4 इंटू 10 म्हणजे 40 पासून आहे. हां. तर 240 पर्यंत आहे आणि मग 50 आणि शेवटी जी आहे ती 60 ची लिस्ट असेल. 60 ते 360. हां, असं झालेलं आहे. आता मी तुम्हाला त्यासाठी म्हणजे हे काय आहे म्हणजे एक एलिमेंट आपण प्रत्येक ह्याच्याशी इटरेट करतो. आता हे मॅथेमॅटिकलमध्ये लागतात. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. लेट्स से की प्रॉडक्ट प्राइसची लिस्ट आहे माझ्याकडे. प्रॉडक्ट प्राइसची लिस्ट आहे आणि त्याच्यात मला क्वांटिटी आहे. आता ह्या क्वांटिटी आहे एवढ्या क्वांटिटी आहे. तर मला काय करायचं आहे ना, की हे जे आहे, ही क्वांटिटी मला याच्याशी मल्टिप्लाय करायची आहे. तर ते काय करतो आपण? आता बघा याचं उत्तर बघा. आता हे जे आहे, ही क्वांटिटी मला ही प्राईस आहे ती प्रत्येकाची मला मल्टिप्लाय करायची. तर मग माझं उत्तर जे आहे ना, ते असं येणार. आता इथं मी काय केलेलं आहे, आता इथं थोडंसं एक्झाम्पलवर लक्ष द्या. 2 लिस्ट आहे, म्हणजे प्रॉडक्ट प्राईस आणि प्रॉडक्ट क्वांटिटी आणि याच्यात मी काय करतोय, फॉर लूप चालवतोय अगोदर. फॉर प्राईस इन प्रॉडक्ट प्राईस म्हणजे याला करा पूर्ण हे आणि याला मी काय करतोय, फॉर क्वांटिटी फॉर क्वांटिटी इन हे जे आहे हे घेतलेलं आहे आणि त्याला मग आपण शेवटी काय करतोय म्हणजे पहिली लिस्ट आपण ही इटरेट करतोय आणि दुसरी लिस्ट आहे ही इटरेट करतोय क्वांटिटीमध्ये इथं फॉर लूप आणि मग त्याच्यानंतर आपण सेल्स अमाउंट इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी असं घेऊ शकतो आणि मग त्याचा रिझल्ट मी इथं डिस्प्ले केलेला आहे. आता याच्यात मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की आता याच्यात असं पण होऊ शकतं, की आता ही एक लिस्ट आहे. ठीक आहे आणि मला फॉर आय इन प्रॉडक्ट प्राइस ठीक आहे असं द्यायचं आहे आणि मला फक्त टोटल सेल्स अमाउंट काढायची जर सपोज ही प्राइस सोडा प्राइस नाही सपोज आपली एकच प्राइस आहे काहीतरी प्राइसचा नाही आपण क्वांटिटीचा घेऊया एक्झाम्पल ठीक आहे. क्वांटिटी आहे. माझी ही क्वांटिटी आहे आणि प्राईस जी आहे ती प्राईस फिक्स आहे माझी. लेट्स से की 11.3 असं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, की ज्याची प्राईस 11.3 आहे किंवा लेट्स से ₹11 अशी.
11 आहे आणि मला एवढ्या क्वांटिटी सोल्ड झालेल्या आहे. तर प्रत्येकाची मला सेल्स अमाउंट जर काढायची असेल, तर आपण ती कशी काढू शकतो, की टोटल सेल्स अमाउंट. तर मी काय करणार, ही जी आहे, यांनी मला ह्या व्हॅल्यूशी मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग मी काय करतो, टोटल सेल्स अमाउंट इज, मग हे जे आय आहे, आय म्हणजे काय आहे, की हे क्वांटिटीमध्ये घ्यावं लागलं आता इथे. आय इन क्वांटिटी ही पूर्ण लिस्ट मी इटरेट करतोय आणि मी याला काय करतोय, मल्टिप्लाय करतोय प्राइसनी. ठीक आहे. आणि प्रिंट करतो इथे मी, प्रिंट टोटल सेल्स अमाउंट ही जी व्हॅल्यू आहे ती. जर ही केली तर आता बघा, ह्या ज्या व्हॅल्यू आहे म्हणजे 11 आहे ना, तो प्रत्येक याला मल्टिप्लाय होऊन, म्हणजे मला असे फिक्स एखादी प्राइस असेल माझी आणि ती माझ्या प्रत्येक क्वांटिटीला मल्टिप्लाय करून मला टोटल सेल अमाउंट काढायची. तर त्यावेळेस आपण हे 88 हे जे आन्सर दिसतंय ते आपण असं डिस्प्ले करू शकतो किंवा इथं आपण आपल्याला असं 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 म्हणू शकतो की टोटल सेल्स अमाउंट इज, आणि मग असं प्रिंट करून आपण सॉरी कोट्स राहिले ते. तर असं आपण करू शकतो आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काढू शकतो. आता जर आपल्याला असं वाटलं, की याच्यात क्वांटिटी पण डिस्प्ले करायची आहे, तर आपण सेल्स अमाउंट फॉर इथं क्वांटिटी असं करू शकतो. मग आय इथं डिस्प्ले करू शकतो आणि इथे इज करू शकतो. आता इथं काय होतं, इथे बघा थोडं. बघा, आता मी काय केलेलं आहे, की याच्यात आपण काय केलंय, टोटल सेल्स अमाउंट फॉर क्वांटिटी 8 ही बघा 8754 आले का इटरेट होऊन एक-एक. त्याला मी मल्टिप्लाय करतोय. ही प्राइस, ही जी प्राइस आहे 11 ची प्राइस. ती पण आपण इथे डिस्प्ले करू शकतो. अं, अ, असं म्हणू शकतो ऑफ, इथे आपण असं म्हणू शकतो, की ऑफ प्राइस, आणि इथे मग आपली जी प्राइसची जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करू शकतो आणि इथे म्हणू शकतो, की इज. जर याला रन केलं, तर बघा आता ही जी प्राइस आहे आपली ती आलेली आहे. टोटल सेल्स अमाउंट ऑफ क्वांटिटी 8 ऑफ प्राइस 11 इज 88. असं आपण हे इटरेट करून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की इथे आपण जे काही बिझनेसच्या रिलेटेड क्वेशन्स असतील त्यावेळेस आपल्याला अशी हे ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात आणि त्यावेळेस आपण हे जे आहे फॉर लूप आपण यूज करू शकतो आणि एक पर्टिक्युलर व्हॅल्यू लेट्स से की अजून एखादी एक्झाम्पल आहे आपल्याला, तुम्हाला माहीत असेल पाय ही व्हॅल्यू जी आहे, पाय मॅथेमॅटिक्समध्ये पाय ही एक व्हॅल्यू आहे ज्याची व्हॅल्यू 3.14 असेल. ज्यांचं मॅथ झालेलं आहे त्यांना माहीत असेल की ही फिक्स पाय व्हॅल्यू जी आहे ती असते. आणि बऱ्याच वेळा आपण काही ठिकाणी आपल्याकडे काही डेटा असतो मॅथेमॅटिकल आणि त्याला आपल्याला ह्या पायनी मल्टिप्लाय करायचं असतं वगैरे किंवा डिवाइड करायचं असतं वगैरे, जे काय आहे मॅथेमॅटिकल रिक्वायरमेंट. त्यावेळेस आपण हे फॉर लूप वगैरे घेऊ शकतो आणि जसं सपोज आपल्याकडे एखादी लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये आपल्याकडे 100 रेकॉर्ड्स आहे. म्हणजे एखादी लिस्ट आहे मॅथची लिस्ट, आणि याच्यात आपण म्हटलं की 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे भरपूर अशी मोठी लिस्ट आहे. म्हणजे या लिस्टला आपण करायचं असेल, तर त्यावेळेस आपण हे फॉर लूप यूज करून आपण असं त्याला इथं जसं प्राइस यूज केलेलं आहे, तसं आपण हे पाय हे व्हेरिएबल यूज करून आपण मल्टिप्लाय करू शकतो आणि ते रिझल्ट डिस्प्ले करू शकतो. तर अशा पद्धतीने हे फॉर लूप आहे, नेस्टेड फॉर लूप वगैरे आहे. आता आपल्याला दुसरी एक कन्सेप्ट बघायची आहे, की जी कन्सेप्ट म्हणजे आपल्या याच्यात NumPy म्हणून एक कन्सेप्ट आहे किंवा अरे म्हणून एक आहे. तर त्याच्यात आपल्याला आता अरे म्हणजे एक कन्सेप्ट जी आहे, की अरे म्हणजे काय करतं, की जी लिस्ट आपण इथे प्रोड्यूस करतो. आता तुम्हाला डिफरन्सेस. हं, हं. फॉर लूप यूज न करता आपण नाही होत ना. डायरेक्टली होऊ शकत नाही. म्हणजे आता हां. ट्राय करूया आपण. आता हे असं होत नाही. हां, आता मी काय 3च व्हॅल्यू घेतल्या. सेकंड,
लिस्ट. आता तुम्ही काय म्हणता त्याच्यात मला हे सांगा. आता तुम्ही हे मी बरोबर केलंय ना, ह्या 2 लिस्ट क्रिएट केल्या बरोबर? आणि रिझल्ट आहे. ठीक आहे. तुम्ही असं म्हणता की फर्स्ट लिस्ट इंटू सेकंड लिस्ट. आणि मी काय करतो प्रिंट रिझल्ट. असं केलं. आता हे एरर देतंय. याच्यात बघा एरर काय आहे? यू कांट अप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंटिजर ऑफ टाइप लिस्ट. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे की आपल्याला आपण असं डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकत नाही कारण ही लिस्ट आहे ना. म्हणजे हा नंबर नाही आहे. नंबर नाही एक फक्त. जर असा असला इथं म्हणजे आपली काही जर व्हॅल्यू आहे आणि असा जर असलं तर आपला रिझल्ट येईल. परंतु हे काय आहे की लिस्ट आहे पूर्ण. लिस्ट काय आहे की लिस्टमध्ये आपल्याला ह्या गोष्टी आहे की ज्याच्यात आपला डेटा पूर्ण 1 बाय 1 स्टोअर असेल. त्यावेळेस आपण डायरेक्टली हे करू शकत नाही आणि जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर असा एरर येईल की कांट मल्टिप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंटिजर ऑफ टाइप लिस्ट. लिस्टच्या ह्याच्यात आपण असं मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला हे फॉर लूप असतात की जिथे आपल्याला फॉर लूप जर वापरलं तर आपण काय होतं की ही व्हॅल्यू 1 बाय 1 इटरेट होते. 1 2 3 3 4 5 ही जी आहे 1 इंटू 3 1 इंटू 4 1 इंटू 5 असं आपण इटरेट करून आपण मल्टिप्लाय करू शकतो. तर ही एक सिंपल म्हणजे कन्सेप्ट आहे. तुम्ही असं एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामुळे ते बरोबर क्लिअर झालं की आपण हे करू शकत नाही. ठीक आहे. तर याला अल्टरनेटिव्ह काय गोष्टी असतात की NumPy वगैरे आहे त्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे घेऊया. NumPy लायब्ररी आहे ना त्यावेळेस आपण हे अरेज वगैरे क्रिएट करू शकतो. हां. हं, हं, हं. तसं आता कसं आहे ना, की हे जे अरे आहे, हे आपल्याला तसे म्हणजे आता मॅट्रिक्स तुमचं मॅथमध्ये जर मॅट्रिक्स झालेलं असेल, त्यावेळेस आपण हे यूज करतो. शक्यतो तसं नेस्टेड लूप केलं ना आपण, नेस्टेड लूप जर केलं, तर ते एकमेकाला म्हणजे ही जी लिस्ट आहे, ती प्रत्येक नंबर आहे ना, तो प्रत्येकाला मल्टिप्लाय होईलच. म्हणजे जर तुम्हाला सेपरेट जर करायचं असेल, तर आपल्याला ते फॉर लूप वापरावं नाही लागणार. त्यासाठी आपण NumPyमध्ये हे गोष्टी करू शकतो. ते आपण पुढे घेऊया, की कसं NumPyमध्ये वगैरे होतं. ह्या गोष्टी इथं फॉर लूपमध्ये होत नाही. की काय आहे ना, फॉर लूप आपलं इटरेटच होतंय पूर्ण. तर त्यामुळे आपल्याला तसं करता येत नाही, की आपल्याला फक्त एकाच याला मल्टिप्लाय करायचंय. तर ते बघूया आपण पुढे विथ एक्झाम्पल, की कसं आपण एका व्हॅल्यूज आपण एका याला मल्टिप्लाय करू शकतो. हं, हं. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे, की हा एक व्हाईल जे आहे ना, व्हाईल पण आहे, की जे आपण प्रिंट करू शकतो, यूज करू शकतो. एक फॉर लूप सारखंच एक कंट्रोल फ्लो करण्यासाठी आपल्याला एक व्हाईल म्हणून फंक्शन आहे किंवा आपल्याला कीवर्ड आहे, की जे काय करतं ना, हे पण आता आय इज इक्वल टू 1 आहे. तर आपल्याला असं करायचं असेल, की मला ही व्हॅल्यू एक-एकने इन्क्रिमेंट करून मला डिस्प्ले करायची किंवा म्हणजे एक इंडेक्स तयार करायची आपल्याला. तर ती करण्यासाठी आपण काय करू शकतो, की आय इज इक्वल टू 1 ने इनिशियलाइज करू शकतो आणि त्यानंतर व्हाईल आय इज लेस दॅन 6 जर असं म्हटलं आपण लेस दॅन 6 म्हणजे की 6 पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे काय करा, प्रिंट करा. परंतु त्याच्यात प्रिंटमध्ये काय होतं, की आय इज इक्वल टू हे काय आहे, आय प्लस 1 म्हणजे आय प्लस 1 आहे ॲक्चुअली. म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल ही एक्झिस्टिंग असेल, याच्यात एक-एक ॲड करत चला. मग ही शॉर्टमध्ये आहे ना, याला असं देतात आणि मग याने काय होतं ना, की आपली जी रेंज आहे, तर याला मी रन केल्यानंतर तुम्ही बघा 1, 2, 3, 4, 5 एका-एकाने इन्क्रिमेंट होऊन आपण ही केलं. म्हणजे जर मला अशी एखादी लिस्ट इंडेक्स तयार करायची 100 ची आणि जर मी असं म्हटलं, की रन करा, तर माझी 1 ते 99 पर्यंत पूर्ण हे होऊन जाईल. आता 99 काय आहे, कारण की एक लेस दॅन म्हटलंय आपण इथं लेस दॅन इक्वल टू जर म्हटलं, तर ती 100 पर्यंत पूर्ण जनरेट होईल. तर अशा पद्धतीने आपण हे व्हाईल लूपनी एखादी लिस्ट आपल्याला किंवा इंडेक्स वगैरे किंवा रेंज आपल्याला जनरेट करायची असेल, तर आपण ते करू शकतो.
आता इथं मी थोडे जास्त घेत नाही, 10 नंबर घेतो, की जेणेकरून आपल्याला थोडंसं सोपं होईल. आता याच्यात मी वाटलं, की मला आता हे 1-1 ने इन्क्रिमेंट होतंय. मला 2 नी करायची. तर बघा, 2 नी जर इन्क्रिमेंट केलं तर 10 पर्यंत जाईल आणि त्याच्यात आपल्याला 1, 3, 5, 7, 6 एकामध्ये 2 ॲड झाले. 3मध्ये परत 2 ॲड झाले 5, 7मध्ये 2 आणि 9मध्ये 2 ॲड जर केले तर 10च्या वरती जाईल. परंतु आपल्याला काय आहे 10च्या खालीच पाहिजे. तर त्यामुळे आपण हे असं करतोय. मग 1, 3, 5, 7, 9 अप टू 19 असं जे आहे ते आपण करतोय. तर अशा पद्धतीने हे व्हाईल लूप पण असतात. याच्यात पण काही आपल्याला कॅल्क्युलेशन वाटले तर ते करू शकतो. आता इथं आपण फक्त प्लस ॲड करतोय व्हॅल्यू काहीतरी. परंतु आपल्याला वाटलं की मला याच्यात हे जे आहे की आयमध्ये आय इंटू एक फिक्स व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लाय करायची. मग ते पण आपण करू शकतो की 20 पर्यंत माझी 1 नी स्टार्ट झाली. 20 पर्यंत मला जायचंय, परंतु माझ्या ह्याच्यात फक्त 4 ने मला मल्टिप्लाय करायचं आहे. आता याच्यात जरा थोडासा मोठा नंबर जर घेतला तर आपण ह्याच्यात आपण आय इज लेस दॅन इक्वल टू 60 जर धरलं तर आता इथं मला अपेक्षा आहे की मला 60च्या पुढे जायला पाहिजे. 16च्या पुढे 60 अप टू 60 पर्यंत लेस दॅन 6 प्रिंट आय जर मी करतोय तर 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 नी जर केलं तर 32 पर्यंत जातंय हे. 2, 4, 8, 16, 32 हे पुढं का जात नाही? मला 27 पर्यंत जातंय आणि याला मी जर 30 केलं आणि याला रन जर केलं तरी 30 पर्यंत आणि हे जे आहे 4 16 ठीक आहे. याच्यात जे आहे ते इन्क्रिमेंट होत असतात. आता याच्यात जी रेंज आहे ती मला अपेक्षा आहे की ही जी पूर्ण आहे ना 64 पर्यंत जाते. हां, 64च्या नंतर पुढं का जात नाही? कारण की जर 64ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर ते 100च्या पुढे जाते म्हणून डिस्प्ले होत नाही. आता 660 पण जर करत होतो तर 16च होतं आणि 16 जर होतं आणि 16च्या पुढची जी व्हॅल्यू आहे 16 64 होते. म्हणजे 64 ही 7च्या पुढे आहे म्हणून ती इथे डिस्प्ले होत नाही. तर हे बरोबर वर्क होतंय. बरोबर आहे. म्हणजे याच्यात मी जर 80 म्हटलं तर 64 येईल आणि 64 गुणिले 4 जर केलं त्याच्यानंतर तर पुढं ती 80च्या पुढं व्हॅल्यू जाते म्हणून ही खाली डिस्प्ले होत नाही. तर अशा पद्धतीने हे व्हाईल लूप आहे जे आपण हे पण यूज करू शकतो. जिथे आपल्याला पर्टिक्युलर एक व्हॅल्यू असेल आणि ती इनिशियलाइज केल्यानंतर आपण वन बाय वन त्याला आपण पुढे इन्क्रिमेंट करत जाऊ किंवा काही ऑपरेशन्स परफॉर्म करून आपण त्याला यूज करू शकतो. आता याच्या रिक्वायरमेंट कुठं असतात तुम्ही म्हणशाल की याच्या रिक्वायरमेंट जेव्हा आपण काही अनालिसिस वगैरे करतो डेटाचं त्यावेळेस आपल्याला लागतात. त्यासाठी आपण हे फॉर लूप काय, व्हाईल लूप काय, जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला यूज करता आलं पाहिजे. मग त्यासाठी हे सिंटॅक्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे याची थोडीशी प्रॅक्टिस करा आज. हे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्हाला जास्तीत जास्त याचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे, की आपण एखादं काही डेटा असेल, तर आपण तो कसा इटरेट करू शकतो. मग आपला कंट्रोल फ्लो कसा चेंज होऊ शकतो वगैरे त्या गोष्टी आहेत. आता आपल्याला NumPy म्हणून एक लायब्ररी घ्यायची आहे, की जी NumPy म्हणून जे आहे किंवा त्याच्या अगोदर आपण हे जे आहे NumPyमध्ये आपण ॲरे वगैरे कसे करतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ह्याच्यात आता सध्या CMDमध्ये जायचं आहे कमांड प्रॉम्प्टमध्ये आणि pip इन्स्टॉल NumPy न्यूमेरिकल पायथॉन म्हणजे न्यूमेरिकल जे ऑपरेशन्स आहे ना, ते आपल्याला करण्यासाठी. आता इथं तुम्हाला हे न्यूमेरिकल पायथॉनची गरज काय आहे तुम्हाला सांगतो आता. याला जर एंटर केलं तर याच्यात आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. पण तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल तर ते एक 2-3 सेकंदात हे इन्स्टॉल होईल. त्यासाठी तुम्हाला ही pip इन्स्टॉल NumPy म्हणून ही एक लायब्ररी आहे ती यूज करायची आणि याच्यात तुम्हाला काय करायचं की आपल्याला हे जे आहे इथं आता तुम्हाला मी एक नवीन प्रोग्राम घेतो. म्हणजे
न- काय काय? हां हां. ॲनाकोंडामध्ये नसेल, हां, ॲनाकोंडामध्ये ऑलरेडी असेल ती इन्स्टॉल करण्याची गरज नाही. जे ॲनाकोंडा यूज करताय त्यांना काही गरज नाही. परंतु जे ज्युपिटर नोटबुक वगैरे यूज करताय त्यांना हे गरज आहे. एकदा इन्स्टॉल करून घ्यायचं आणि एकदाच करावं लागतं आपल्याला. हं, हं, हं. हां, एकदाच करायचं असतं. हे सारखे-सारखे व्हायचं कुठे आपल्याला करायचं असतं ना, एकदाच करायचं असतं. तर तुम्हाला हां, जेव्हा आपल्याला हे यूज करायचं आहे आपल्या प्रोग्राममध्ये, तर इम्पोर्ट NumPy ॲज NP असं जे आहे ते आपल्याला द्यावं लागतं. आता इम्पोर्ट काय करतं फंक्शन? तर NumPy म्हणजे काय की न्यूमेरिकल पायथॉन. न्यूमेरिकल पायथॉन म्हणजे काय, की आत्तापर्यंत आपण जे काही लिस्ट आहे, लिस्ट ज्या क्रिएट केल्या, त्या याच्यात आपण काय करत होतो, की 1, 2, 3, 4 हा जो आहे न्यूमेरिकल डेटा आहे. परंतु आपण लिस्टमध्ये अजून पण अशा काही गोष्टी करू शकतो, की जिथं की लिस्ट विथ स्ट्रिंग. मग याच्यात आपल्याला असं काही व्हॅल्यू देऊ शकतो आपण, की ABC, XYZ, PQ, आर अशा पद्धतीचं जे आहे ते. असे पण आपण करू शकतो. जिथं आपल्याला काही स्ट्रिंग रिलेटेड डेटा असेल तो आपण स्टोअर करतो. म्हणजे हा ॲरे झाला. ॲरे म्हणजे काय की नंबर ऑफ लिस्ट ऑफ डेटा इन अ सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट. तर हे जे आहे ते आपण म्हणजे दोन्ही टाइपचे डेटा टाइपचे आपण देतो. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि स्ट्रिंग रिलेटेड डेटा वगैरे. म्हणजे नंबर आणि स्ट्रिंग. परंतु हे जे आहे NumPyमध्ये NumPy म्हणजे काय, की न्यूमेरिकल पायथॉन म्हणजे जे काही आपण नंबर रिलेटेड फॉर्मॅट म्हणजे इथं आपल्याला स्ट्रिंग डेटा टाइप चालत नाही. जे काही नंबर फॉर्मॅट आहे तेच आपण यूज करू शकतो आणि नंबर रिलेटेड जो डेटा आहे, नंबर जिथं-जिथं आपल्याला तुम्हाला मी सांगितलं फॅक्ट रिलेटेड डेटा, डायमेन्शन आणि मेजर्स जे असतात ते. जिथं आपल्याला सेल्स रेव्हेन्यू, अमाउंट, क्वांटिटी वगैरे असे जे कॉलम्स आहेत, ते सर्व नंबर फॉर्मॅटमध्ये असतात. ते आपल्याला त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असेल, त्यावेळेस आपण हे NumPy यूज करू शकतो आणि NumPy फास्ट आहे. म्हणजे हे जे अरे आहे ना, हे जे अरे किंवा लिस्ट म्हणतो आपण, हे एकदम स्लो असतात परफॉर्म करण्यासाठी इंटरनली. परंतु हे NumPy आहे ना, ते खूप फास्ट असतात. म्हणजे जवळपास 50 पटीने ते फास्टर असतात परफॉर्म करण्यासाठी ऑपरेशन्स. कारण की ते इन मेमरी स्टोअर होतात आणि त्यासाठी मग आपल्याला हे NumPy यूज करायचे असतात आणि या NumPyमध्ये आपण बऱ्यापैकी काही अरेज वगैरे क्रिएट करू शकतो. मॅथेमॅटिकलचे जे काही डेटा असेल, मॅट्रिक्स रिलेटेड डेटा वगैरे, त्या सर्व गोष्टी आपण यूज करू शकतो. आणि त्यात आपण आता इथे मी काही एक्झाम्पल घेतोय आता, की इथे एक आता हे म्हणजे नॉर्मल आता तुम्हाला मी सांगतो, की नॉर्मल जर लिस्ट आपल्याला क्रिएट करायची असेल लिस्ट डेटा, तर आपण काय करतो 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे असं टाइप करतो आणि मग त्याच्यानंतर आपली ती लिस्ट तयार होते. परंतु NumPyमध्ये NumPy ही एक लायब्ररी आपण इम्पोर्ट करतोय आणि त्यानंतर NPमध्ये आपण स्टोअर करतो. हां, ठीक आहे. तर हे जे आहे NP व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. जेणेकरून आपण NPमध्ये काय होतं, की जेवढे काही फंक्शन्स आहे NumPyचे ते आपल्याला सर्व अवेलेबल होतील आणि आपण याला np.array एक प्रकारचा आपण आपण अरे हा आहे तो इथे स्टोअर केला आणि याला जर प्रिंट केलं, तर आपला हा अरे येतो. जर आता लिस्ट जे आहे लिस्ट जर केलं आणि लिस्ट इज इक्वल टू लिस्ट डेटा जर असं केलं 1, 2, 3, 4, 5 आता याच्यात फरक थोडा दाखवतो मी तुम्हाला, की लिस्ट कशी प्रिंट होतात आणि बघा लिस्ट डेटा कशी प्रिंट होते, तर ही याच्या फॉर्मॅटमध्ये असेल आणि हा NumPy आहे. अरे आपण क्रिएट करतोय त्यामुळे हा अरे आपण असा क्रिएट करतो. तर हे सर्व जे ऑपरेशन्स आहे ते आपण याच्यात परफॉर्म करू शकतो, की जे आपण एक नवीन अरे क्रिएट करू शकतो. आता याच्यात आपल्याला काही एक्झाम्पल आहेत, की ज्याच्यात आपल्याला मल्टिपल अरेज मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स जे असतात ते आपण करू शकतो. जिथं आपण बघा अरे आणि हे np.array जे फंक्शन आहे ना, ते काय करतं ते एक अरे आपण क्रिएट करू शकतो. जिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी जसं आहे, की म्हणजे 1, 2, 3 ही एक लिस्ट आहे.
4, 5, 6 ही एक दुसरी लिस्ट आहे आणि त्याच्यात म्हणजे ह्या 2ला कॉम्बिनेशन मॅट्रिक्स रिलेटेड डेटा असेल. आता याला अरे म्हणून प्रिंट जर केलं, तर मॅट्रिक्स म्हणून जे कन्सेप्ट आहे मॅथेमॅटिकलमध्ये, बऱ्याच वेळा आपल्याला मॅट्रिक्स असे क्रिएट करावे लागतात. त्यावेळेस आपण हे न्यूमेरिकल पायथॉन जे आहे त्याचे अरे आपण स्पेसिफिक क्रिएट करू शकतो. जिथं आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहे ते आपण असे क्रिएट करू शकतो मल्टिपल. आता इथं तर तुम्हाला बघता येईल, की याच्यात थोडं सेग्रीगेशन करतो, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय केलेलं आहे आता. आता हे बघा, हे जे आहे हा ब्रॅकेट इथं क्लोज होतोय. तर हे जे आहे हे असं आहे. म्हणजे क्रिएट करताना मी सांगतो की ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे क्रिएट केलेलं आहे. म्हणजे पूर्ण एक लिस्ट तर आहे ती. ही टोटल एक लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये अजून आपण एक 2 लिस्ट तयार केलेल्या आहे. म्हणजे ही एक लिस्ट केलेली आहे आणि ही एक लिस्ट केलेली आहे. परंतु ह्या लिस्टमध्ये परत आपण अजून एक लिस्ट 2 लिस्ट ॲड केलेल्या आहे अशा. म्हणजे लिस्टमध्ये लिस्ट आपण अशा ॲड करून हा मॅट्रिक्सच्या स्वरूपात आपण असे हे अरेज क्रिएट करू शकतो. जेणेकरून आपल्याला जे जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे ते आपण इथे करू शकतो. आणि याच्यात आपल्याला NumPy ही जी लायब्ररी आहे, ती आपल्याला भरपूर चांगल्या पद्धतीने आली पाहिजे. ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा काम करायचं, तेव्हा NumPy आपलं बेसिक्स आहे. म्हणजे पुढे जे काही आपल्याला डेटा अॅनालिसिसचे वर्क करायचे, त्यावेळेस आपल्याला NumPy ही जी गोष्ट आहे, ती खूप बेसिक कन्सेप्ट जी आहे, ती आपल्याला परफेक्ट आली पाहिजे. आणि NumPyवर कोणते-कोणते ऑपरेशन्स परफॉर्म होतात ते आपल्याला करायचे आहे. आणि त्याचं थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंग जर पाहिजे असेल, की NumPy म्हणजे काय आहे, की NumPyची जी लायब्ररी आहे, एक वेबसाईट आहे माझ्या मते. हां. एक NumPy म्हणून जी लायब्ररी आहे, त्याच्यात आपल्याला सर्व डिटेल्स भेटतात, की NumPy लायब्ररी काय आहे? NumPy कशासाठी असते? आता इथं बघा, वेलकम टू NumPy इथं जे म्हटलंय, की न्यूमेरिकल पायथॉन इज अन ओपन सोर्स लायब्ररी दॅट इज यूज्ड इन अल्मोस्ट एव्हरी फील्ड ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग. इट्स अ युनिव्हर्सल स्टँडर्ड फॉर वर्किंग विथ न्यूमेरिकल डेटा इन पायथॉन. आणि कोर आहे फॉर सायंटिफिक पायथॉन आणि PyData इकोसिस्टम्स. आणि याच्यात आपण इन्स्टॉल कसं करू शकतो? आता इथं Anacondaमध्ये ही कोंडा इन्स्टॉल NumPy ही कमांड यूज करू शकतो किंवा PIP जर आपण यूज करत असेल, PIP इन्स्टॉल NumPy. कशी इम्पोर्ट करायची? हाऊ टू इम्पोर्ट? तर इम्पोर्ट आता आपण आत्ताच यूज केलं इम्पोर्ट NumPy ॲज MP. म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये आपल्याला यूज करायचे असेल, तर हे स्टेटमेंट मस्ट आहे. म्हणजे कोणताही प्रोग्राम सुरू करायचा असेल आणि आपल्याला NumPy यूज करायचा असेल, तर ही लाईन आहे ती आपल्याला पाहिजे. मग याच्यात आपण काय-काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, की आता np डॉट अरेंज. अरेंज म्हणजे काय, की आता हे जे एक 1 to 6 म्हणजे आपल्याला एक सेट टाइपचा व्हॅल्यू क्रिएट करायची असेल, तर ते आपण करू शकतो. त्यानंतर इथे एक डिफरन्स दिलेला आहे, की पायथॉन लिस्ट आणि पायथॉन NumPy अरेमध्ये काय फरक आहे? हां. तर हा फरक तुम्ही वाचू शकता. मी जसं सांगितलं, की 50 पटीने इम्प्रूव्हमेंट आहे, परफॉर्मन्सचा फरक आहे. आणि त्याच्यात आपण कसं क्रिएट करू शकतो वगैरे ते सर्व दिलेलं आहे इथे. एक एक्झाम्पल आहे, हाऊ टू क्रिएट अ बेसिक अरे. जसं मी सांगितलं, की .np.array वगैरे कसं यूज करायचं. मग त्याच्यात झिरोज असतात, np.zeros हे फंक्शन्स आहे. हे फंक्शन्स आपण उद्या परत एकदा एक्झाम्पल सर्व घेऊया वन बाय वन. जेणेकरून ह्या सर्व कन्सेप्ट्स आहे, त्या सगळं क्लिअर होतील. ॲड कसे करायचे व्हॅल्यूज, रिमूव्ह कसे करायचे, सॉर्टिंग कशी करायची, बरेचसे ऑपरेशन्स आहे. आणि हे तुम्ही स्वतःहून पण थोडं एक्सप्लोर करू शकता, जेणेकरून तुमचे पण कन्सेप्ट क्लिअर होतील. मी उद्या याची एक्झाम्पल पूर्ण घेऊया. आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यात आपण काय-काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, हे सर्व गोष्टी आहेत. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. तुम्हाला असं पण विचारू शकतात, की तुम्हाला ना NumPy अरेमध्ये स्लायसिंग कसे करतात, इंडेक्सिंग कसे करतात, त्या गोष्टी येतात का? तर त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. हाऊ टू क्रिएट एन अरे फ्रॉम एक्झिस्टिंग डेटा. ह्या सर्व गोष्टी आहेत. आता बघा, ते थोडंफार चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं असतं. म्हणजे इथं जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, की आता इथं बघा 1-2 चा अरे झालेला आहे आणि याला फक्त 1-1 नी डिस्प्ले करायचं असेल, तर वन्स ऑफ 2 म्हणजे 2चे 1-1 ने जनरेट करा. एक-एक व्हॅल्यू असलेले. तर असे करा. हे आहे ब्रॉडकास्टिंग वगैरे, मोर युजफुल अरे ऑपरेशन्स, मॅक्स, मिनिमम, सम वगैरे हे जे आहे फंक्शन्स यूज करू शकतो. मॅट्रायसेस जसं मी म्हटलं, की मॅथेमॅटिकलमध्ये काही मॅट्रिसेस आपल्याला क्रिएट करायचे असतात मॅट्रिक्स. तर हे असे आपण क्रिएट करू शकतो.
मग ते त्यासाठी बरेचसे ऑपरेशन्स आहेत ते आपण क्रिएट करू शकतो किंवा बरेचसे 1/2चा अरे किंवा 2/2चा मॅट्रिक्स, 3/3चा मॅट्रिक्स किंवा जेवढं असेल तेवढं आपण सगळ्यांचे अरेज आपण मॅट्रिक्स क्रिएट करू शकतो. हे बघा एक्झाम्पल्स आहे. तर हे सर्व एक्झाम्पल आपण ट्राय करू शकतो. बेसिकली जेव्हा आपल्याला डेटा एनालिसिस करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा डेटा येऊ शकतो. मॅथेमॅटिकल रिसर्च टाइपचा जो डेटा असतो, त्यावेळेस असा डेटा असू शकतो आणि तो आपण कसा यूज करू शकतो, कसे त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आहेत. आता दिले लेफ्ट साइडला जर बघितलं तुम्ही तर याच्यात फंडामेंटल्स आहे आणि युसेज काय आहे, की कुठं-कुठं यूज होतात, ट्युटोरियल्स दिलेले आहे. त्यात सर्व गोष्टी आहेत आणि काही एक्स्ट्रा रिसोर्सेस पण दिलेले आहेत इथे त्यांनी. त्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. रिशेपिंग, फ्लॅटनिंग ऑफ द मल्टी डायमेन्शनल अॅरे वगैरे. तर ह्या थोडं गो थ्रू करण्याचा आज प्रयत्न करा. थोडीशी अंडरस्टँडिंग येईल. जर तुम्ही एकदमच नवीन असाल या गोष्टीसाठी, की अॅरे म्हणजे काय आणि मॅथेमॅटिकल हे मॅट्रिक्सेस वगैरे काय असतात, तर थोडंसं ह्या कन्सेप्ट थोडा अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. अॅरे म्हणजे काय? अॅरे कुठे यूज केले जातात? आणि त्यानंतर न्यूमेरिकल सॉरी मॅट्रिसेस जे मॅथेमॅटिक्समध्ये असतात ते कसे यूज करायचे? आता इथं बघा हे जे मॅथेमॅटिकल फंक्शन्स दिलेले आहे, ते कसे इम्प्लिमेंट करायचं किंवा कसं इम्प्लिमेंट करायचं त्यासाठी आपल्याला बघा 1/3 इंटू हे जे आहे इथं दिलेलं आहे. त्याला समेशन जे फंक्शन आहे ते NP मध्ये आहे, NumPy मध्ये आहे. त्याच्यात डॉट सम हे फंक्शन आहे आणि स्क्वेअर फंक्शन पण आहे. हे जे स्क्वेअर फंक्शन आहे इथं, इथं जे स्क्वेअर फंक्शन आहे त्यासाठी हे NP डॉट स्क्वेअर यूज केलेलं आहे आणि त्याच्यात हे प्रेडिक्शन्स आणि लेबल्स हे जे आहे, हे जे मायनस जे केलेलं आहे ते. ह्याच्यात 1 - 1, 1 - 2, 1 - 3 असं हे ऑटोमॅटिक होऊ शकतं. म्हणजे जे गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा जाऊ शकतो किंवा भरपूर प्रोग्राम्स लिहायला लागतील. भरपूर लाईन्सचा कोड आपल्याला लिहावा लागेल. ते NumPy ने भरपूर सोपं होतं. म्हणजे जर तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला समजणार नाही नेमकं हे कसं यूज करायचं. परंतु NumPy लायब्ररी असल्यामुळं तुम्हाला हे फक्त त्याच्यात काय करायचं सम वापरायचं आहे, स्क्वेअर वापरायचं आहे वगैरे आणि त्याचा रिझल्ट द्यायचा आहे. बाकी काही करायचं नाही. हाऊ टू सेव्ह अँड लोड दिलं असे फंक्शन्स आहे काही. आता हे CSV फाईल्स आहे. आपण उद्या एक CSV फाईल रीड करणार आहोत अशी. read.csv आणि त्याच्यात मग आपण कसं हे डिस्प्ले करू शकतो, अशा स्वरूपाचा डेटा वगैरे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे एक्झाम्पल घ्यायची आहे आपल्याला, जिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. आज फक्त बेसिक कन्सेप्ट्स अबाउट NumPy जाणून घ्या. जे काही गोष्टी ऑपरेशन केले आपण फॉर लूप आणि नेस्टेड लूप काय आहे ते समजून घ्या. व्हाईल लूप समजून घ्या आणि हे जे NumPy आहे, NumPy ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्हाला डेटा अॅनालिस्टचा इंटरव्ह्यू देशाल, तेव्हा तुम्हाला विचारतील, की तुम्हाला ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून नेमकं कोणत्या-कोणत्या गोष्टी माहिती आहे Pythonमध्ये. तर तुम्हाला सुरुवात NumPy पासूनच करायची आहे. कारण NumPy हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्यात तुम्ही कोणते-कोणते ऑपरेशन्स परफॉर्म केलेले, काय करता येतं NumPyमध्ये, त्या सर्व गोष्टी थोड्याफार तरी सांगता आल्या पाहिजे. विथ एक्झाम्पल सांगितले तर अजून चांगले आहेत. परंतु हे फंक्शन जे आहे इथं दिलेले, ते थोडे गो थ्रू जर केले आणि समजून घेतले, की काय-काय करता येतात आणि कशासाठी यूज करता येतं. जनरली कन्सेप्ट माहीत असतात, परंतु त्याचा बिझनेस रिझन जर माहीत असेल तर ते महत्त्वाचं आहे. तेच तुम्ही समजून घ्यायचे आणि त्यानुसार आपण ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे. काही क्वेशन्स असतील तर विचारू शकता.